नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज संध्याकाळी व्हिडिओ चालू करते यार, कारण रातच्या लाडक्या खारुताईंनी त्यांनी बाहेर ख्रिसमसच्या वेळेस जेव्हा आम्ही न्यू इयरसाठी बाहेर लाइटिंग लावलेली, त्या लाइटिंग तोडला हा, तर जाकी दुसरे लाइटिंग्स असतात ते काढून आत घेऊन येते आणि त्याच्यानंतर आपलो जो सण येतो हा संक्रांत येतली या, तेव्हा घरात थोडासा डेकोरेशन करून मिळतं। ती तोरणा काढून घेते बाहेर लावलेली लाइटिंग लावलेली ती, आणि मग आतमध्ये ख्रिसमससाठी सुद्धा डेकोरेशन केलेला तासुद्धा काढते आणि तेव्हा दाखवते आम्ही काय केलेला। आज बाहेरचं वातावरण बरं, म्हणजे जॅकेट वगैरे घालून येण्याची गरज नाही हा, त्यामुळे बाहेर बरा वाटला, कारण बऱ्याच दिवसांनी गॅलरीत मी उभं राहिलं आहे आणि खारुताईंनी केलेला उद्योग दाखवते। त्यांनी हा तोरण तोडलं नाही मध्येच, सो आता पहिला काढून घेते सगळ्या। 2 तोरणं होती, एक आम्ही वरती लावलेला तर आधीच तुटला, कारण की ते स्टिकर म्हणजे जे टेप लावत होती लागतच नव्हती, त्यामुळे त्या काही रवाब नाही। सो थोडा आता गार वाटायला लागला, सो मी पटपट पहिला या काढून घेते। खरं तर आधी बाहेर गेले तेव्हा वाटलं की थंडी नाही हा तितकीशी, पण नंतर हळूहळू वाऱ्याचे असे झुळूक येऊ लागले आणि थंड वाटायला, म्हणून मी पुन्हा आतील जॅकेट घातलंय आणि बाहेरची लाइटिंग काढून कंप्लीट केले। त्या चांदण्यांनी ना त्या एका लाइटिंगचे 3 तुकडे केलं नाही हा, ते कदाचित मीच 2-4 दिवस आधी काढू होते, पण बाहेर खूप थंडी होती म्हणून माझी जाण्याची हिंमत होत नव्हती, त्यामुळे मी जाऊ नव्हते। कारण बाहेर गेला ना थंड वातावरणात की नंतर एक स्टॅटिक चार्ज तयार होता आणि कशा काही हात लावलं ना तर करंट लागता। आता पण मी बाहेर जाऊन येले, जॅकेट काढताना जॅकेट मधून ना टुक 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 असं आवाज येत होतो, म्हणजे कसं स्पार्क होताना वगैरे कसं ते चटचटता तसा काहीसा होता। आपण केसांका हात लावला तरी सुद्धा होता, कपड्यांका हात लावला तरी होता, त्यामुळे ते का तो थोडासा सामान राहायला लागतं म्हणून बाहेर जात नव्हते। आताही माझं तसं झालं, जेव्हा मी जॅकेट काढले तेव्हा चटचट चटचट करून आवाज येलो, पण मी नंतर पटकन टेबलावर हात मारले, सो त्यात थोडा नॉर्मल वाटला। आता आम्ही घरात केलेला ख्रिसमससाठीचा डेकोरेशन दाखवत। ह्या आम्ही घरात ख्रिसमससाठी डेकोरेशन केलेला, ॲक्च्युली तर थोडा खराबही झाला। इकडे स्टार तयार केलेलो, म्हणजे ह्या दिसणार नव्हता प्रॉपर, सो केलेला, पण ही इकडे पण आम्ही लाईट्स लावल्यात ना, सो हे असं काहीसा आम्ही डेकोरेशन केलेला छोटूसा, थोडासा आपल्या समाधानासाठी लाईट काढून दाखवतो लागतं काय। हे अगदी छोटेसे लाईट होते, कारण खूप उजेडही रवाक नको म्हणून आम्ही हे सोलरवाले घेतलेले, जेणेकरून आमका हे बाहेर ठेवून मिळतले। आता ह्याच्यातली ही अर्धी लाइटिंग तर पेटता हा, बट जास्तीची ती खराब झाली या। तर आत्ता आधी मी ह्या सगळं काढून घेतोय, कारण इकडे आता मका संक्रांतीसाठी थोडासा डेकोरेशन करूचा, तेवढाच समाधान। इंडियात नसलो तरी इकडे काहीतरी करतो ह्या गोष्टीचं समाधान, थोडासा आपलं फील येता आपल्या देशात असल्याचं, म्हणून थोडंसं डेकोरेशन करीन असं विचार चालला। आणि मागच्या सुद्धा काही बारीक सारी गोष्टी दिवाळीसाठी आणलेले होते, तर मी इंडियातनं येताना पण आणलेले। सो माझं असं झालं की चला आता आपल्या सणाची सुरुवात होताच, कारण दिवाळी काय मी इंडियात होतो, त्याच्यानंतर तुळशीचं लग्न तर इकडे केला, तो व्हिडिओ ॲक्च्युली पोस्टच करून नाही, तो मध्येच कधीतरी ढकल झालाय। तर आता मी ह्या सगळ्या काढून घेतोय आणि नंतर मग मी दाखवते उद्याची तयारी मी काय करते। उद्या काहीतरी स्पेशल बेत करूचो लागतो, कारण उद्या शनिवार हा, त्यामुळे 2 दिवस आता व्हेज खाल्लेला, सो उद्यासाठी काहीतरी करतलंय आहे, तर त्या प्रिपेअर करताना तासच दाखवतंय। पण आता मी हा सगळा काढतोय आणि ह्याच्यानंतर संक्रांतीसाठी सुद्धा ज्या काही डेकोरेशन असतात त्या तर मी शेअर करतलंय। बाहेरची ना तोरणा काढून दमलंय, कारण दुपारी मी जेवून नव्हतंय, मुद्दा म्हणून काय करण्याचं माझा मूड नव्हतो, आणि हल्ली थोडासा ना वातावरण बदलतं, त्यामुळे दुपारी मला जेवीनचं वाटणार नाही, पण संध्याकाळचं थोडीशी भूक लागतात। तर काही लोकांना फरक पडत, काही लोकांना फरक नाही पडत, जो ज्यांना आवडतं त्यांना फरक पडतो। तर मी आता ना मला खूप भूक लागली आहे, संध्याकाळ झाली आहे, कारण अजून वेळ आहे, 4:30 पावणे 5 काहीतरी वाजले आणि खूप भूक लागली आहे मका।
सो काय करायचा म्हणून मी एक गंमत केले आहे, दाखवते. केले चीज पास्ता. सो मी आता केले हे चीज पास्ता आणि पास्ता खाऊ थोडासा भारी वाटता. त्याच्यात इकडे थोडंसं ना प्युअर मिळतं, त्यामुळे त्या एक बरा इकडे त्याबद्दलची काहीतरी क्वालिटी एक छान क्वालिटीचा मिळता. आणि इकडे ना चीज खूप स्वस्त, आम्ही भरभरून चीज घालून खातोय. हे असंच आमच्याकडे सॅटर्डे संडे अशा काहीतरी बेत असतात. चीज सँडविच असता किंवा ब्रेड पिझ्झा असता, तसं काय काय चालू असता. मग असं दाखवून खाणं खूप भारी वाटतं, कारण चिडवून खाण्याची मजा ना ती शांत बसून खाण्यात नाही. तर आता मी माझा पास्ता एन्जॉय करते.